नमस्कार, माझं नाव पवन प्रभाकरराव झाडे, राहणार ममदापूर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। मी या गावचा शेतकरी असून एक पोलीस पाटील पण आहे। आणि मी 2-4 दिवसा पहिले कापसे भाऊंचे फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला होता। त्या व्हिडिओमध्ये तुरीचा प्लॉट सेम हाच प्लॉट होता आणि सर्व हेच होतं पाहिलं। तर आज आम्हाला अचानक काम असल्यामुळे आणि आम्हाला इकडेच दौरा असल्यामुळे माझे मित्र श्री अमोल भाऊ सातोकर यांना घेऊन आम्ही सोबत चला म्हटलं प्लॉट पाहायला, म्हणून या ठिकाणी आलो। साहेबांची भेट घेतली, साहेबांनी प्लॉटला आता व्हिजिटसाठी आणलं। पण एकंदरीत्या प्लॉट खूपच फार छान, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या ठिकाणी केली। ही व्हेरायटी सुद्धा नवीन आहे आणि नवीन असून सुद्धा एवढ्या शेंगा आणि दाणा आणि सर्व शेवटपर्यंत भरलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारची अशी म्हणजे वांस किंवा मर किंवा उभावल्या नाही, त्याचं मला एक विशेष या ठिकाणी वाटते साहेब तुमच्या याच्यामध्ये। आणि सर्व झाडांची संख्या जवळजवळ एक आणि झाडाची संख्या असून सुद्धा आणि कुठलंच झाड असं गैरहजर म्हणजे नांग्या पडल्या नाही, सगळीकडे सारखा टोकन यंत्रानं केलं त्यांनी सांगितलं। आणि या ठिकाणी संपूर्ण प्लॉट सारखाच आहे, कुठलाही पाहिला तरी सेम सारख्याच शेंगा आहे, सगळीकडे सारखीच शेंगा आहे। आणि म्हणूनच आम्हाला खरंच प्लॉट पाहिला आणि आजकालच्या निसर्गाचा समतोल असा पाळल्यामुळे कापूस हे ते लावण्यापेक्षा तुरीकडे आम्ही वळणार होतो। आणि वळण्यापेक्षा पहिले आपण प्लॉट पाहू म्हणून कापसे भाऊचा प्लॉटात शेतात आलो। कापसे भाऊनं फार मोलाचं मार्गदर्शन दिलं होतं। खरंच तुरी पीक चांगलं आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं होते। या शेतात पाहून अक्षरशः असा प्लॉट भूतो ना भविष्य आतापर्यंत पाहिला नाही। पहिल्यांदाच भाऊचं हे मेहनत जिद्द चिकाटी त्यांच्यावरूनच आली आणि हे सगळं SRT पद्धत शून्य मशागत पद्धतीने यांनी संपूर्ण प्लॉटाची नियोजन केले, अतिशय चांगले केले। तर आम्हाला सुद्धा आमच्या गावात आम्हाला शेतात लावायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो। आणि या ठिकाणी साहेबसुद्धा आहे आणि साहेबांचं सुद्धा या ठिकाणी प्रॉडक्ट वापरलेले आहे ती माहिती घेतली। आमचे भाऊसुद्धा आम्ही आणले, बलभाऊ सातोकर, आमचे मित्र सूरज माहुरे साहेब पोलीस पाटील पण आहे या ठिकाणी, अमोलभाऊ सातोकर साहेब, सर्व आम्ही आलो। आणि साहेबांनी खूप सुंदरशा हे केलं। साहेब खूप मनस्वी आहे, म्हणजे तुमच्या याच्यात पाहून आनंद वाटला। आणि खर्चाची बचत विशेष म्हणजे आणि उत्पादनाची हमी ही या ठिकाणी लक्षात आली। तर खूप फार सुंदर, मला खूप आवडला। पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा। आम्हाला पण मार्गदर्शन द्या नक्कीच। धन्यवाद। नमस्कार, मी अमोल सातोकर, आर्वे छोटी, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील शेतकरी असून मी आज प्रफुल्ल भाऊ कापसे यांच्या शेतामध्ये त्यांच्या तुरी पीक पाहण्यासाठी आलो। काही दिवसाअगोदर आम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले होते फेसबुकवर, तर आम्हाला पण असं वाटलं की आपण पण एकदा व्हिजिट करावं, म्हणून आज आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांच्या शेतामध्ये इथे आलो तूर बघायला। तर आल्यावर इथं बघितलं तर तूर एकदम अतिशय सुंदर आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मर रोग कुठे दिसत नाही आणि याच्यामध्ये पिकाचं पण उत्पादन असं खूप छान वाटत आहे एकदम। तर त्याच्यामुळे आम्हाला पण असं वाटते की आम्ही पण लावावं। आणि बाकी शेतकरी बांधवांना पण एक मेसेज आहे माझ्याकडून की तुम्ही पण लावा। आणि विशेष करून इथे यांनी SRT पद्धत लावलेली आहे आणि शून्य मशागत शेती, काही मशागत करायची नाही आणि त्याच्यामध्ये वेस्ट खर्च पण करायचा नाही आहे। तर त्याच्यामुळे सगळ्यांनी पण हे पद्धत लावायला पाहिजे। आणि तूर एकदम खूप छान आहे, मर रोग नाही, कुठे काही नाही आहे आणि खर्च फार कमी आहे याचा। तर त्याच्यामुळे सर्वांनी लावा। भाऊ तुम्ही शेतामध्ये आणलं आणि आम्हाला प्लॉट दाखवला, खूप छान आहे आणि मोलाचे मार्गदर्शन पण केले आणि याच्यानंतर आम्ही पण पुढच्या वर्षी आम्ही लावण करू याची। धन्यवाद। नमस्कार, मी सूरज वसंतराव माहुरे, राहणार सैदापूर, पोस्ट वापगाव, तालुका देवी, जिल्हा वर्धा, पोलीस पाटील सैदापूर। मी म्हणजे आत्ताच कापसे यांच्या शेतामध्ये आलो आणि आम्हाला माहीत पडलं की जे निसर्ग आहे, निसर्ग आपल्याला साथ नाही। आपल्या इकडे कसं आहे, धुयारीच्यामुळे तुरी मरून जातात, परंतु यांच्या शेतात जेव्हा आलो तेव्हा असं लक्षात आलं की यांच्या शेतात एक पण मरलेलं झाड दिसत नाही। आणि यांनी जे सांगितलेलं आहे तू यांची जे लागण्याची पद्धत आहे, आपलं कसं बुडाकडून शेंड्याकडे येते, पण यांची जे पद्धतीत आहे शेंड्याकडून बुडाकडे म्हणजे। आणि यांच्या तुरीला बघा 5 ते 6 दाण्याची शेंग जास्तीत जास्त। आणि कसं आहे
यांच्या तुरीमध्ये एवढा फरक आहे का घोसेल शेंगा बघा ह्या तुरीच्या, आणि जेव्हा ह्या तुरीमध्ये हे आहे समजा, आणि ह्या तुरीला खर्च कोणी कमी आहे, जास्तीत जास्त खर्च म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 फेरे पहिले वकरणी, नागरणी, डवरणी याच्या त्याच्या होते, आणि इथे म्हणजे शून्य मशागत यासाठी पद्धत. आणि यांनी सांगितलं, जसं यांनी सांगितलं की यावर्षी इथं लावली तर पुढच्या वर्षी तिथे लावायची, त्याच्यामुळे जो मशागतीचा खर्च वाचून राहिला आणि जागेचा बदल, आणि जे ह्या तुरीचं जे वेस्टेज मटेरियल आहे हेच या जमिनीत मुरून इथेच हिरवळीचं खत तयार होऊन राहिलं, त्यामुळे जी जमिनीची सुपीकता आहे ते पण नष्ट होऊन नाही राहिली आणि नवीन मऊ राहून राहिली. आणि तसंच कसं आज आपल्याला पण नवीन पद्धत माहीत पडली, त्यामुळे आपल्याला कसं बचत होऊ शकते. आज कसं आपण पिकवतो पण आपल्याला विकता नाही येऊन राहिलं, पण आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवू शकतो हे आज इथे माहीत पडलं. आणि जास्त कमी खर्चात जास्त जर उत्पन्न भेटत असत तर आपल्याला भाऊची ही पद्धत आवडली. भाऊ यांनी मार्गदर्शन केलं, खूप खूप अभिनंदन आणि तुमचे आभारी आहोत आम्ही की तुम्हाला आम्हाला नवीन पद्धत सांगितली. नमस्कार, माझं नाव राजू सातोकर आहे. मी मुंबईला राहतो. आता सध्या गावाला आलो होतो तर माझा छोटा भाऊ अमोल सातोकर याच्यासोबत मी प्रफुल्ल भाऊ कापसे यांच्या शेतामध्ये तुरीचा प्लॉट बघण्यासाठी आलो. सगळं काही व्यवस्थित दिसत आहे आणि बाकी मनोगत यांनी व्यक्त केलं त्याप्रमाणे सगळं त्या गोष्टी यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. प्रफुल्ल भाऊ, थँक्यू तुमचे. धन्यवाद. तर मंडळी, हे होते हिंगणघाट तालुक्यातून आलेल्या शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया. आणि खरोखरच शून्य मशागत शेती ही काळाची गरज आहे. वानं तुम्ही कोणतेही लावा, पिकं तुम्ही कोणतेही लावा, जे आवडते ते करा, परंतु शून्य मशागत शेती ही खरोखर काळाची गरज आहे. शेतीवरचा खर्च वाचेल आणि खर्चासोबत जमीन आपली ताकदवान बनेल, कारण ते मुळं जे आहे जमिनीमध्येच कुजतात आणि ते कुजल्यानंतर ते जे मुळं कुजल्यामुळं जे पोकळी निर्माण होते जमिनीमध्ये, त्याच्यामुळे पावसाचा पाण्याचा निचरा सुद्धा खूप चांगला होतो, एरेशन पण खूप छान होतं आणि पीक दरवर्षी आपलं उंचावतच जाते, वाढतच जाते. आजची परिस्थिती तशी नाही आहे. जे रासायनिक पद्धतीत आपण शेती करून राहिलेलो आहोत, यावर्षी 2 पोते दिले, पुढच्या वर्षी 3 पोते द्या, 4 पोते द्या, जास्त रासायनिक खतं हे वाढत चालले, फवारणी हे वाढत चालले, पिकं लवकरच वातावरणाला बळी पडून राहिले, कारण आपल्या जमिनीची ताकद कमी झालेली आहे. त्याच्यामुळं सुदृढ पीक आपले राहून नाही राहिले, खर्च वाढत चालले. पण ज्या दिवशी आपण सगळे शेतकरी शून्य मशागत शेतीचा वापर करू, त्यावेळेस मात्र नक्कीच आपला भारत देश, आपला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.